नमस्कार, मैं अनिकेत। V24 तास में आपका स्वागत है। आइए सबसे पहले नजर डालते हैं हेडलाइंस पर। कोविड वैक्सीन अभियान का हुआ उद्घाटन। केतन ह्युंडई शोरूम में लगी आग। किसानों को दिए जाएंगे 10,000 सोलर पंप। कांग्रेस ने किया राजभवन का घेराव। अब खबरें विस्तार से। केंद्र सरकार के निर्देशानुसार नागपुर में कोविड वैक्सीन देना शुरू हो गया है। निगम के पाचपावली महिला अस्पताल में टीकाकरण अभियान का उद्घाटन संरक्षक मंत्री नितीन राऊत और महापौर दयाशंकर तिवारी ने किया। नागपूरसाठी आज ऐतिहासिक क्षण आहे। कोवॅक्सिन कोरोनानंतर आज कोवॅक्सिन लागणार आहे। आपण नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये आहोत। कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे, काय करण्यात आली आहे, किती रुग्णांना आतापर्यंत जे आहे कोविड जे वॅक्सिन लागली आहे ते आपण बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत गावंडे सर यांच्याकडनं। मला सांगा सर, कशा प्रकारे आज व्यवस्था केली आहे आणि किती लोकांना आतापर्यंत जे आहे वॅक्सिन लावण्यात आलं आहे? आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारत बायोटेकचं कोवॅक्सिन म्हणून इथे आलेलं आहे। आमच्याकडे टोटल 5,200च्या जवळपास हेल्थ केअर वर्कर्स आहे आणि त्यांना आजपासून प्रत्येक वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे आणि प्रत्येक दिवशी 100 लोकांचं टार्गेट असते आणि त्या तयार करण्यासाठी आमच्याकडे 5 साईट्स आहेत टोटल। एका साईटवर 100 वॅक्सिनी म्हणजे 100 लोकांना वॅक्सिन देता येईल आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रत्येक वॅक्सिननंतर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात आणि होणार पण नाही, तर जर होतील तर त्यासाठी सुद्धा आम्ही सगळी तयारी केलेली आहे। काल आमचे आदरणीय अधिष्ठाता त्यांनी स्वतः इतकं जाऊन घेऊन स्वतः सगळी तयारी पाहिलेली आहे आणि त्या अंतर्गत कुठली समस्या जर झाली तर त्यासाठी लागणाऱ्या व्हेंटिलेटरपासनं ऑक्सिजनपासनं आमचे डॉक्टर पाटील सर मेडिसिन HOD या सगळ्या कार्यक्रमाचे इंचार्ज आहे डॉक्टर नारलावर सर, हे सगळे जातीनं लक्ष देऊन पाहत आहे। म्हणजे कुठलाही जर एखादा दुष्परिणाम झाला तर त्याचे आम्ही लगेच ट्रीटमेंट करू शकू। आपल्यासोबत मेट्रन मॅडम सुद्धा आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्याकडे कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली। म्हणजे मला सांगा मॅडम, कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे? जेव्हा आम्हाला कळलं की 2021 मध्ये हे जे वॅक्सिन कॅम्पेन आहे त्यामुळे मीटिंग वगैरे आमची सर्व प्लॅनिंग तयारी होती आणि त्यानंतर आम्ही जी प्लॅनिंग करून आमचे 2 सेशन झालेले आहे ट्रेनिंगचे नर्सेसचे आणि जी नर्सनी पहिलं वॅक्सिन दिलेलं आहे आपल्या एक नर्स डॉक्टरला, ते पण पहिले ट्रेनिंग घेऊनच तिने ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्या ट्रेनिंगमध्ये सर्व डिटेल्स आणि सिस्टमॅटिक इन्फॉर्मेशन ऑफ द पेशंट ऑफ द पर्सन आणि त्यांनी बरोबर कधी ॲडवर्स इफेक्ट कसे ओळखून, त्यामुळे ही जी जय्यत तयारी आहे काल आम्ही 7 वाजेपर्यंत इथे सर्व होतो आणि तुम्ही जी आता तत्परता बघत आहे की एनेस्थेशियाची आणि सर्व सिस्टीम आमची एकदम तत्पर आहे की ज्यांनी पण कोणाला आफ्टर इंजेक्शन वॅक्सिनेशन घेतल्यानंतर पण आम्ही त्यांना साईड इफेक्ट जरी होईल तरी त्याची पण आम्ही प्लॅनिंग केलेली आहे आणि माझ्या नर्सेस आणि सर्व डॉक्टर्स आणि ही जी सिस्टीम आहे सर्व आम्ही सर्वच प्लॅनिंग आणि व्यवस्थित करून कामं करत आहोत। 1 वर्षाच्या महिन्यानंतर आज जे आहे वॅक्सिनेशन होत आहे, लोकांना जे आहे वॅक्सिन दिलं जात आहे, हे महिन्यातच म्हणावं लागेल। काय तुम्हाला वाटत आहे याच्याबद्दल, काय सांगा? हे कोविड विरुद्धचं युद्ध सर्व मिळून आपण जिंकू, हाच माझा मेसेज आहे आणि वॅक्सिन घेतल्याने सर्वांना सुरक्षितपणे वावरता येईल। आपण सुद्धा तयारी केली आहे, कशा प्रकारे तयारी केली, काय सांगाल? या वॅक्सिनेशनची पूर्ण जबाबदारी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये माझ्या डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिनवर होती आणि त्यानुसार सुरुवातीला आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की आपल्याकडे 5,002 बेनिफिशरीज आहेत, तर 5 साईट्स आपल्याला करायच्या आहे। पण आज आमची पहिली साईट ही कार्यान्वित झाली, त्याच्यामध्ये 100 आज आम्ही टार्गेट आहे 100 लोकांचं आणि जसं डॉक्टर गावंडे सरांनी सांगितलं की आपल्याला कोवॅक्सिन हे वॅक्सिन आलेलं आहे। हे नागपूर डिव्हिजनमध्ये फक्त आमचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर हे एकच कॉलेज आहे जिथं हे कोवॅक्सिन आहे आणि कोवॅक्सिन हे रिलेटिवली दुसऱ्या कोविशिल्ड वॅक्सिनपेक्षा या वॅक्सिनमध्ये साईड इफेक्ट होण्याचे चान्सेस कमी आहे, कारण याच्यामध्ये किल्ड वॅक्सिन आहे, एक प्रकारचं किल्ड वॅक्सिन आहे। तर या वॅक्सिनमध्ये माझं असं सगळ्यांना असा मेसेज आहे की जिथं कुठे लोक वॅक्सिन घेत असतील जास्तीत जास्त प्रमाणात वॅक्सिन घ्यावे। वॅक्सिन घेतल्याने त्याच्यामधून अँटीबॉडीज डेव्हलप होतात आणि हा जो काही आपला कोरोनाचा आजार आहे तो अजून पसरण्यापासून त्याच्यापासून आपण तो रोकथाम करू शकतो। आपण म्हणजे कोरोनाच्या युद्धाच्या अंतिम टप्प्यात सध्या आहोत आणि जेवढे जास्त लोक हे वॅक्सिन घेतील तेवढ्या लवकर आपण या कोरोनाला हरवू शकू आणि आपण या कोरोनाला आपल्या देशातून हद्दपार करू शकू। कोरोना आणि कोवॅक्सिन असे 2 जे आहे लस निश्चित करण्यात आली आहे, यामधला फरक काय आहे सर? कोवॅक्सिन हे किल्ड वॅक्सिन आहे आणि जे कोविशिल्ड वॅक्सिन आहे हे लाईव्ह ॲट्युनेटेड वॅक्सिन आहे।
दोन्ही वॅक्सिनची तयार करण्याची पद्धती वेगळी आहे आणि दोन्ही वॅक्सिनमध्ये उद्देश एकच आहे की आपल्या शरीरात कोविडच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज म्हणजे प्रतिकारशक्ती असणारे सैनिक तयार होणं आणि ह्या दोन्ही वॅक्सिनचा उद्देश त्या दोन्ही वॅक्सिनमध्ये सफल होतो. मेडिकलमध्ये जे आहे कोवॅक्सिन सध्या वॅक्सिनेशन सुरू आहे. कुठल्याही प्रकारची जी घटना आहे त्याच्यासाठी मेडिकल प्रशासन हे सज्ज आहे. त्यामुळे आता वॅक्सिन घेणं हे सर्वांसाठी सेफ आहे. आपल्यासोबत आहेत जी व्यक्ती ज्यांनी सेकंड नंबरवर शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये आहे वॅक्सिनेशन घेतलं आहे. कसा त्यांचा अनुभव राहिला आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मला सांगा सर, कसा तुमचा अनुभव होता, काय सांगाल? खूपच चांगला अनुभव होता. इथे खूप चांगली सोय आहे, सिस्टमॅटिक काम चालू आहे आणि स्मूथली म्हणजे डिलिव्हर करण्यात आलं. वॅक्सिनेशन घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटत आहे? का लोकांना काय त्रास नाही आहे, एकदम ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्यासोबत अजून एक व्यक्ती आहे, डॉक्टर्स आहे, त्यांनी सुद्धा वॅक्सिनेशन घेतलं आहे. त्यांचा अनुभव कसा आहे आपण जाणून घेऊया. मला सांगा, तुम्ही आता वॅक्सिनेशन केलं आहे, तुमचा कसा अनुभव राहिला आहे? कशा प्रकारे तुम्ही सर्वात आधी इथे आल्यानंतर तुम्ही काय चेकअप केलं, काय डॉक्टरांशी बोलले, काय म्हटलं त्यांनी? सुरुवातीला मला ॲक्च्युली 2 फोन आलेले आहे की आज तुमचं म्हणजे 100 लोकांमध्ये तुमचं वॅक्सिनेशन होऊ शकतं, म्हणून मला 2 फोन आले रेग्युलर इंटरवलवर. त्याने मला लक्षात आलं की आज माझं वॅक्सिनेशन होऊ शकते आणि त्यांनी पत्ता सांगितला वॉर्ड 49. आल्या मला सुरुवातीला दारातच व्यवस्थित विचारण्यात आलं, माझं नाव कन्फर्म करण्यात आलं, ID विचारण्यात आलं. ते सगळं झाल्यानंतर समोरच्या टेबलवर मला 2 जागी सगळ्या गोष्टी समजून सांगण्यात आल्या. रीतसर माझा ॲड्रेस सगळं हिस्ट्री घेण्यात आली आणि लगेचच व्यवस्थित सगळं झाल्यानंतर वॅक्सिनेशन रूममध्ये वॅक्सिनेशन देण्यात आलं. तर सध्या आजच्या दृष्टीने ते यंत्रणा अगदी परफेक्टली काम करत आहे असं माझा अनुभव आहे. तुम्हाला ज्या गोष्टी समजावून सांगण्यात आल्या होत्या त्या कुठल्या होत्या, काय म्हटलं होतं त्यांनी? त्यांनी माझी संबंध पूर्ण हिस्ट्री घेतलेली आहे की या 14 दिवसात काही औषधं घेण्यात आली का, काही लस घेण्यात आली का, शिवाय काही मेडिकेशन, BP, हायपरटेन्शन किंवा इतर ॲलर्जी वगैरे आहे का आपल्याला, या संबंधात जे काही सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी विचारण्यात आल्या, त्या भरून घेण्यात आल्या. ते सगळं मला कन्सेंट फॉर्म पूर्ण वाचून दाखवण्यात आलं आणि वॅक्सिनची काय ॲलर्जिक रिॲक्शन किंवा काय त्याच्याने त्रास होऊ शकतो या बाबतीत सविस्तर मला समजवण्यात आलेलं आहे. आता तुम्ही जे आहे वॅक्सिनेशन घेतलं आहे, तुम्हाला किती तास थांबायचं आहे, किती वेळ थांबायचं आहे आणि काय याच्यानंतर इन फ्युचरमध्ये काळजी घेण्यासाठी सांगितलं आहे? त्यांनी आत्ता तरी मला अर्धा तास अंडर ऑब्झर्वेशन सांगितलं आहे. त्याच्यानंतर एक मला तक्ता देण्यात आला आहे की पुढच्या येणाऱ्या 7 दिवसामध्ये तुम्हाला त्या तक्त्यामधील काही जर त्रास झालेला असेल तर त्यात नमूद करावं आणि इन्फॉर्म करावं असं त्यांनी सांगितलं आहे. घरी एखादा कार्यक्रम असला की आई ज्याप्रमाणे व्यवस्था करते त्याचप्रमाणे आज मेडिकलमध्ये कोवॅक्सिनचं जी आहे व्यवस्था करण्यात आली आहे. ती व्यवस्था जी केली आहे ती महाराष्ट्र परिचय सेवा म्हणजे या नर्सेसनी केली आहे. कशा प्रकारे ही व्यवस्था केली आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. मला सांगा, आपण जे आहे इथलं प्रत्येक क्लीननेसपासनं तर एक वस्तू कुठे ठेवायची हा सगळा विचार करून इथे पूर्ण व्यवस्था निर्माण केली आहे. कशा प्रकारे ही व्यवस्था होती आणि काय सांगाल? जेव्हा आमच्याकडे आलेलं आहे की आपल्याला ही मोहीम चालवायची आहे, तर नर्सिंग सुपरिंटेंडंट या पदामुळे जे माझ्या नर्सेस माझ्या अंडर असतात, त्यामुळे मग हे 49 वॉर्ड आमचा डिसाईड झालं. 49 वॉर्डचे आमचे सिस्टर आहे, वाघमारे सिस्टर. आम्ही जेव्हा यांना सांगितलं तेव्हा जे सेटअप करायचं असते, जे प्लॅनिंग प्रोग्राम असतो, हे सर्व प्लॅनिंग आमच्या नर्सेसने मिळून केलेले आहे. यासाठी आमचे पहिले ट्रेनिंग आम्ही घेतलेले, तर 2दा ट्रेनिंग झाले आहे. माझ्या नर्सेस 30 नर्सेस ह्या सर्व ट्रेनिंगमध्ये पारंगत झालेले आहे आणि त्या ट्रेनिंगमध्ये प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन आणि इफेक्ट ऑफ द आफ्टर वॅक्सिनेशन हे सर्व शिकवण्यात आलं. आणि त्या तरबेज नर्सेस पण सर्वात जास्त जर आपण सेटअपमध्ये जाऊ तर या वार्डच्या इंचार्ज सिस्टर वाघमारे यांनी खूप सारं सेटअप करून ठेवलेलं आहे. तुम्ही जशी जय्यत तयारी बघत आहे की कोणत्याही पेशंटला काही झालं वॅक्सिनेशन नंतर तर ती सर्व तत्परता म्हणजे इक्विपमेंट, मेडिसिन, अंबू बॅग, जे क्रॅश कार्ट हे सर्व जमवायला एक खूप वेळ लागतो आणि खूप बुद्धिमत्ता एक लागते की व्यवस्थित सिस्टमॅटिक कसं प्लॅनिंग करावं हे आम्ही करवून घेतलेलं आणि त्याने खूप छान अशी मोहीम राबवली आहे. यामध्ये फक्त इंचार्ज सिस्टर नाही तर PHN पब्लिक हेल्थ नर्सेस आहे, आमच्या डिपार्टमेंटल नर्सिंग सिस्टर आहे, आमच्या असिस्टंट नर्सिंग सुपरिंटेंडंट आहे. तर ही सर्व टीम आम्ही एकत्र येऊन कॉम्बिन करून
आजपासून आम्ही ही मोहीम वॅक्सिनेशनची राबवणार आहोत. वाघमारे मॅडम जे आहे त्यांनी स्वतः जे आहे इथली पूर्ण व्यवस्था पाहिली आहे, कशा प्रकारे ती व्यवस्था निर्माण केली आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. वाघमारे जी मला सांगा, तुम्ही जी एक ना एक पूर्ण व्यवस्था इथली जी आहे आपल्या सहकाऱ्यांसोबत निर्माण केली आहे, काय अनुभव होता, काय वाटत होतं तुम्हाला तेव्हा आणि आता काय सांगा? काय सांगू आता? तुम्ही सुद्धा यांच्यासोबत काम केलं? हां, ॲक्च्युली मी सीमा पाटील. माझी ड्युटी इथे आमच्या मेट्रॉन मॅडम वैशाली तायडे मॅडमनी लावल्यामुळे ॲक्च्युली मी रिस्पेक्टिव्हली इथे आलेली आहे आणि मला अतिशय आनंद झाला की नवीन ठिकाणी आपण काहीतरी विशेष ठिकाणी आलेलो आहे. आणि आमच्या इन्स्ट्रक्टर म्हणजे वैशाली तायडे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणेच आम्ही प्रत्येक गोष्ट फॉलो केलेली आहे, त्यामुळे हा रिझल्ट दिसतो आहे. आपण सुद्धा प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे. विशेष काळजी म्हणून काय तुम्ही व्यवस्था केली आहे? विशेष काळजी म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे पेशंटला स्पेशल केअर मिळावी, व्यवस्थित केअर मिळावी आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला असावा. पेशंटला कुठलेही साईड इफेक्ट न होता त्या पेशंटची सायकोलॉजी स्ट्रॉंग केली आणि वातावरण चांगलं ठेवलं, हॅपी ठेवलं की पेशंट चांगल्या मनाने परत जाऊ शकतो. अशी म्हणजे मन तर ठीक आहे, इथपर्यंत आम्ही असे विचार ठेवले आहे मनामध्ये. एकूण किती सहकारी तुमच्यासोबत असणार आहे आणि किती दिवस हा कार्यक्रम चालणार आहे? सहकारी नाही, आम्ही सगळे एकच आहोत. मिळून मिसळून आम्ही सगळे मिळून काम करतो. 20 लोक आहेत आम्ही इथे, 20च्या जवळजवळ. आपण मेडिकल इथे आज बघितलं की कशा प्रकारे जी आहे ही व्यवस्था इथे निर्माण करण्यात आली आहे. जे आहे 100 रुग्ण जे आहे प्रत्येक सेंटरवर त्यांना कोवॅक्सिन जी आहे चढवण्यात येणार आहे, कोविडचं जे आहे वॅक्सिन चढवण्यात येणार आहे आणि त्या संदर्भाने तेथे ती उत्तम व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. एखाद्या पेशंटला जर वॅक्सिनेशन नंतर जर बरं वाटलं नाही तर तशा प्रकारे त्याला जी एमर्जन्सी व्यवस्था आवश्यक आहे, त्याला ऑक्सिजन किंवा इतर काही जी मेडिकल व्यवस्था लागणार आहे ती सुद्धा या वार्डामध्ये वॅक्सिनेशनच्या ठिकाणी ऑब्झर्वेशनच्या जागेवर त्यांना निर्माण करण्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे आता जे आहे वॅक्सिनेशन घेणे आणि त्याविषयीची सगळी व्यवस्था जी आहे पेशंटला घेणे सोपे होणार आहे. कॅमेरा पर्सन श्रीकांतसह मी प्रकाश शुंकलवार, V24 तास न्यूज़, नागपुर. दिल्ली बॉर्डर पर चल रहे किसान आंदोलन के समर्थन और तेल और गैस के बढ़ते दाम के विरोध में सारे देश में आज कांग्रेस की ओर से राज्य के राज्यपाल भवन का घेराव करने का कार्यक्रम रखा गया था. महाराष्ट्र के राज्यपाल नागपुर दौरे पर होने की वजह से राज्य कांग्रेस कमेटी की ओर से नागपुर के राजभवन को घेराव कार्यक्रम का आयोजन किया गया. प्रदेशाध्यक्ष बालासाहब थोरात के नेतृत्व में हुए इस कार्यक्रम में मंत्री नितिन राउत, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकुर, भाई जगताप, विदर्भ ऑटो यूनियन के अध्यक्ष विलास भालेकर प्रमुखता से शामिल हुए. एक तरफ 3 कृषि कानूनों के खिलाफ केंद्र और किसानों के बीच चल रही चर्चाएं असफल हो रही हैं, वहीं दूसरी ओर देश में तेल और गैस की कीमतें आसमान छू रही हैं. इन्हीं विषयों को लेकर आज नागपुर में कांग्रेस की ओर से राजभवन को घेराव का आयोजन किया गया था. इसमें विदर्भ के कांग्रेस कार्यकर्ता और किसान बड़ी संख्या में शामिल थे. आंदोलन का नेतृत्व कर रहे प्रदेशाध्यक्ष बालासाहेब थोराट ने कहा कि केंद्र सरकार जनता और किसानों के विषय पर कुछ भी नहीं बोल रही, पर अमेरिका के विषय पर प्रधानमंत्री तुरंत बोलते हैं. यह सरकार जनता के विषय पर बिल्कुल भी ध्यान नहीं दे रही है. राज्य सरकार म्हणून आमची कमिटी गठीत झालेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्या समितीचे अध्यक्ष आहेत. 1-2 बैठका झालेल्या आहेत. आम्ही त्याच्यावर अभ्यास करतो, पण तुम्हाला एक सांगतो की आमचा जो प्रस्ताव असेल, आमचा कायदा असेल, तो शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या बाजूचे असतील, जनतेच्या बाजूचा असेल. केंद्र सरकारच्या कायद्याला आम्ही मोडून काढू, हे सुद्धा स्पष्टपणे इथं आपल्या सगळ्यांना मी शब्द देतोय. तुम्ही जागा झालं पाहिजे, तुम्ही पेटला पाहिजेत. या ठिकाणी आजचं आंदोलन त्या शेतकऱ्यांच्या समर्थनामध्ये आहे. शेतकरी बांधव भगिनींनी काँग्रेसचे बहादर कार्यकर्ता बंधू भगिनी, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बरेच या गोष्टीने सगळ्या गोष्टीचा ओहापोह केलेलाच आहे. मी यामध्ये एवढंच सांगणार आहे की या महाराष्ट्रामध्ये या शेतकऱ्यांनी आपला आवाज बुलंद करून दिल्लीत असलेल्या शेतकऱ्याला, देशातले जे शेतकरी ज्या ठिकाणी दिल्लीच्या बॉर्डर गेलं पाहिजे, त्या 72 बहादरांना ज्यांचा मृत्यू या आंदोलनामध्ये सिंधू बॉर्डरवर झाला, त्यांना गेली 50 दिवस कडाक्याच्या थंडीमध्ये हक्काची लढाई लढणाऱ्या शेतकऱ्याला समर्थन देण्यासाठी तुम्ही आलात. तुमचं समर्थन शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय नक्कीच पूर्ण होणार नाही. ती ताकद तुमची त्यांच्या पाठीमागे असू द्या. मोदी सरकारला झुकवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. तो निर्धार करून इथून जायचा आहे.
शनिवार को नागपुर अमरावती रोड पर केतन ह्युंडई शोरूम के बैकयार्ड में आग लग गई। फायर ब्रिगेड विभाग के अधिकारियों ने मौके पर पहुंचे और आग पर काबू पाया। अभी तक आग और संपत्ति के नुकसान के सही कारणों का पता नहीं चल सका है। घटना में किसी भी व्यक्ति को नुकसान नहीं हुआ है। कोरोना वायरस के वैक्सीनेशन की सारी जानकारी मोबाइल के एसएमएस में दी जाएगी। पत्र जारी कर केंद्रीय स्वास्थ्य और परिवार मंत्रालय ने बताया कि वैक्सीन लगाने से जुड़ी सारी अपडेट प्रत्येक व्यक्ति को एसएमएस से पता होनी चाहिए। वैक्सीन के रजिस्ट्रेशन के बाद प्रत्येक व्यक्ति को एसएमएस में वैक्सीनेशन से जुड़ी सारी जानकारियां दी जाएगी। केंद्रीय स्वास्थ्य और परिवार मंत्रालय ने बताया कि पहला एसएमएस रजिस्ट्रेशन को पक्का करने के लिए होगा। दूसरा एसएमएस में वैक्सीनेशन की तारीख, समय और जगह होगी। तीसरे में वैक्सीनेशन की अगली तारीख होगी और चौथा एसएमएस वैक्सीन की दूसरी डोज लेने के बाद मिलेगा और उसी में डिजिटल सर्टिफिकेट का लिंक भी होगा। एक और किसान केंद्र सरकार के खिलाफ आवाज बुलंद किए हुए है, तो दूसरी ओर राज्य के ऊर्जा मंत्री नितिन राउत ने किसानों को तोहफा देने की घोषणा की है। प्रेस कॉन्फ्रेंस में राउत ने कहा है कि 26 जनवरी तक जिले के साथ ही राज्य के सभी किसानों को 10,000 सोलर पंप दिए जाएंगे ताकि किसानों को सिंचाई में सुविधा हो सके। इसलिए राज्य के किसानों को 8 घंटे बिजली देने पर भी उनका जोर है। महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने अयोध्या में राम मंदिर बनाने के लिए शुक्रवार को 1,11,000 रुपए दान दिए। कोश्यारी राम मंदिर निर्माण के लिए हर घर से निधि संकलन अभियान के लिए नागपुर के पोद्दारेश्वर राम मंदिर पहुंचे हुए थे। वर्धा रोड के वारंगा की 3 जानी मानी यूनिवर्सिटीज को बार बार बिजली जाने की समस्या से परेशान नहीं होना पड़ेगा। दरअसल राज्य के ऊर्जा मंत्री नितिन राउत ने इन यूनिवर्सिटियों का जायजा लेने के दौरान यहां एक इलेक्ट्रॉनिक सब यूनिट लगाने के निर्देश दिए हैं, जिससे माना जा रहा है कि अब वारंगा की यूनिवर्सिटीज के निर्माण को अखंडित बिजली मिलने के काम में तेजी होगी और काम पूरा होगा। राउत ने कहा है कि आने वाले दिनों में बिजली की मांग बढ़ने वाली है। ऐसे में लॉ यूनिवर्सिटी, संस्कृत यूनिवर्सिटी और IIIT में नियमित बिजली जरूरी है ताकि स्टूडेंट्स को पढ़ाई में ब्रेक ना लगे। राउत ने इसी के साथ लॉ यूनिवर्सिटी में जाकर निर्माण कार्य का जायजा भी लिया। ग्रीन सिटी नागपुर को अब और ग्रीन और क्लीन बनाने की दिशा में कोशिशें तेज हो गई है। यहाँ वायु प्रदूषण के ग्राफ में आने वाले दिनों में सुधार देखने को मिल सकता है। दरअसल महानगर पालिका अब रोड डिवाइडरों पर ग्रीन कॉरिडोर बनाने वाली है। आज भारत देश के इतिहास में स्वर्ण अक्षरों में लिखा जाने वाला पल है। पिछले साल इसी महीने 30 तारीख को भारत में पहला कोरोना पेशेंट पाया गया था, जिसके बाद आज 2021 में जनवरी में भारत ने अपना कोरोना टीकाकरण का अभियान शुरू किया है। आज सवेरे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों टीकाकरण का उद्घाटन किया गया। नागपुर में भी सरकारी मेडिकल अस्पताल में टीकाकरण किया गया, जहां अस्पताल के सभी आला अधिकारी और आरोग्यकर्मी उपस्थित थे। खबरों में फिलहाल इतना ही। आप हमारे V24 तास के सोशल मीडिया प्लेटफॉर्म जैसे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पर भी विजिट कर सकते हैं और ताज़ा अपडेट्स ले सकते हैं। फिलहाल दीजिए इजाज़त और लगातार अपडेट्स जानने के लिए बने रहिए हमारे साथ। देखते रहिए V24 तास। नमस्कार।